अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढली मी नमो अलंकापुरी जिथे ज्ञान पावन झाले मी नमो महाराष्ट्रभूमी जिच्यासाठी आले मी तडिद्वास समनील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांदणी रामबुदाभम जगरणीत पाणी मंडणम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवहासं विठ्ठलं चिंतयामि मनोजवं ऋततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी बोलाना लखन जी बुलाना राधे
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी बाळ शुभा जन्मला निर्माण केले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा कधी विसरणार नाही राजे तुम्हा वंदन करण्याला विडाला नका करुणाशा आयुष्यांचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान भगवत भक्त संत श्रीमंत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे 5व्या वेदाचे निर्माते असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग जनमानसाला उपदेश करणारा अभंग आज आपण आपल्या सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून आपल्याला सांगतात की बाबा रे आता तरी पुढे हाची उपदेश. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे आतापर्यंत जे काही झालं सोडून दे, मागे झाले ते पाहू नका, पुढे इथून पुढे तरी आता तरी इथून पुढे तरी काय सांगतात उपदेश करतात. काय सांगतात? नका करुणाशा आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की दादांनो हे आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे, सुंदर तर आहेच परंतु दुर्लभ देखील आहे. कितीही अरे स्वर्गातील देव सुद्धा ज्याची इच्छा करतात एवढा हा नरदेह दुर्लभ आहे. 84 लक्ष येऊन फिरून कुठेतरी हा प्राप्त झालाय आपल्याला. जन्मोजन्मीचं पुण्य असल्यानंतर हा कुठेतरी प्राप्त झालाय आपल्याला. इतका सुंदर नरदेह आपल्याला भगवंताने दिलाय ना तर त्याचा नाश करू नका. जगद्गुरु तुकोबाराय याच्या अगोदरही आपल्याला भरपूर वेळेस सांगतात, याच्या नंतरही जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात की म्हणतात तरी आपण ऐकतच नाही. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पुढे हात जोडतात आणि सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबारायांनी माळीवाल्याचे बुख्यवाल्याचे फक्त हबपचे नावं घेतलेत का? नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले सकळांच्या. सकळ म्हणजे कोण? या जगातले सर्वांच्या पायावर माझा दंडवत आहे की बाबांनो आपलं चित्त शुद्ध करा आणि आपलं चित्त शुद्ध करा आणि आपलं हित तुम्हाला माहिती आहे कशात आहे? आम्ही आपलं हित साधा. आपलं हित कशात आहे तुम्हाला माहिती आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले का हित ते करावे प्रपंचाचे चिंतन, हित ते करावे घराचे चिंतन, हित ते करावे मुलांचे चिंतन, हित ते करावे बायकोचे चिंतन. म्हणले का जगद्गुरु तुकोबाराय? नाही म्हणले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हित ते करावे देवाचे चिंतन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवाचे चिंतन करा. करा आपण कसं करा? करोनिया मन शुद्ध भावे किंवा करोनिया मन एकविध. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की अरे आपलं चित्त एकाग्र करून आपलं मन एकाग्र करून देवाचं चिंतन करा. आणि मग काय जगद्गुरु तुकोबारायांकडे काही आपल्यासारखे आले आणि म्हणले जगद्गुरु तुकोबाराय भजन करा कीर्तन करा, आम्ही आमचा संसार पोरवाळ सोडून द्यावत का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अरे तसं नाही, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय बार शिकवावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले असोनी संसारी जीव वेगू करी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आपल्याला की बाबा कोणताही व्यापार कर फक्त
फायदा होईल असा व्यापार कर. मग त्याच्यात जास्त काही शिकवायचं संसारिक माणसाला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, कोणताही व्यापार कर, फायदा असेल असा व्यापार कर, परंतु देवाचं चिंतन करून कर. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विनोदी भाषेमध्ये सांगायचं झालं तर या झाल्याच्या ठळक ठळक बातम्या. विठाला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की पवित्र नाम पवित्र जन्मभूमी श्री क्षेत्र चारदरी या ठिकाणी स्वर्गीय कैलासवासी अश्रुबा लिंबाजी माईकर भाऊ उर्फ भाऊंची पुण्यतिथी आहे. कितवी आहे माहिती नाही, म्हणजे भरपूरच दिवसापासून आहे वाटतं. हां, भाऊंची पुण्यतिथी आहे. स्वर्गीय अश्रुबा लिंबाजी माईकर भाऊंची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने सुपुत्र श्रीमान प्रभाकर अश्रुबा माईकर आणि त्यांचे नातू असणारे बालासाहेब प्रभाकर मात्र माईकर हे आपल्या वडिलांच्या ऋणामधून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर सांगायचं झालं, ज्यावेळेस आपल्यातील एखादी जवळची व्यक्ती आपल्यामधून दूर निघून जाते, आपल्यापासून हरवते, त्यावेळेस तिच्या स्मरणात काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्यांची कृतज्ञता एखाद्या धार्मिक कार्यातून व्यक्त केली पाहिजे. अगदी त्यातलाच भाग आहे हा. एक सोडून दोन कीर्तनं ठेवलेत. आजकाल एकच होत नाही. एक सोडून दोन कीर्तनं ठेवलेत, म्हणजे बाबांचं काहीतरी जन्मोजन्मीचं पुण्य म्हणावं लागेल. तसंच माझ्या कीर्तनाला साथ करणारे मृदंगाचार्य दादा, आपलं नाव परिचय नाही, भैरू महाराज शिरगाळे, ज्यांची थाप पडली की इंद्राचं आगमन झालं असं वाटतं, असे आपले दादा असतील, हे माझ्या कीर्तनाला लाभले, त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करते. अगदी त्याचप्रमाणे ज्यांनी मला परमार्थाचा मार्ग दाखवला, ज्यांच्यामुळे आज परमार्थात आहे, हे सगळे यांच्यामुळे मी आज परमार्थात आहे, हे देखील असतील. सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही. सर्वांची नावं घेत असले तर अगोदरच आपल्याला टाईम झालेला आहे. तसंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तसंच माझे गुरुवर्य बारीकराव महाराज चौरे हे देखील माझ्यासोबत कीर्तनाला आलेत आणि खरंच गुरूंचा हातपाठी मागे असल्यावर काय म्हणजे ते पण आलेत, त्यांचे देखील धन्यवाद. तसंच माझ्या गुरु भगिनी कृष्णप्रिया दिदी असतील, तसेच माझ्या गुरु भगिनी गायत्री दिदी असतील, ह्या सुद्धा कीर्तन करतात, त्यांचे देखील धन्यवाद. तसेच आमच्या छोट्या मुक्ताई असतील, त्यांचे देखील धन्यवाद. तसंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, दादांची थाप तुमच्यापर्यंत जे पोहोचवतात, सगळ्यांचं गायन गंधर्वांचं जे तुमच्या कानातून मनामध्ये उतरवतात, असे माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचे देखील धन्यवाद. तसंच विनेकरी बाबा, ज्यांच्यामुळे आम्हाला उभारावी त्यांचीच गरज लागते, उभारताना बी त्यांचीच गरज लागते आणि संपताना बी त्यांचीच गरज लागते, असे असणारे विनेकरी बाबा, त्यांचे देखील धन्यवाद. तसंच शूटिंगवाले जे आपलं सगळं राष्ट्रीयपर्यंत पोहोचवणार आहे, ते शूटिंगवाले दादा, त्यांचे देखील धन्यवाद. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हा सर्वांचे धन्यवाद, कारण घरचे कामं, शेतातले कामं सोडून जर तुम्ही इथे आलात, हा वर्ग खूप कमी झालाय. कीर्तनाला हा वर्ग खूप कमी झालाय, कारण आजकाल कीर्तनच ऐकत नाही कोणी महाराज. यूट्यूब आणि आलंय म्हणजे कीर्तन ऐकत नाहीत. परंतु या ठिकाणी आपल्या छोट्या वस्तीवर सुद्धा एवढे माणसं जमले, त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. तसंच सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तसंच मला जी ही कीर्तन सेवा दिली ते आमचे परमस्नेही परमबंधू आदेश दादा असतील, यांनी मला सांगितलं की दीदी आपल्याला कीर्तन घ्यायचंय, त्यांचे देखील धन्यवाद. तसंच सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठाला विठाला कीर्तनाचा या ठिकाणी मी जन्माचे सोहळे अनेक बघितले, तुम्ही सुद्धा बघितले असतील. जन्माचे सोहळे, मृत्यूचा सोहळा याला म्हणतात. मला वाटतं की बाबा गेल्याच्या नंतर, बाबा गेलेत हे किती पुण्यतिथी हे लक्षात नाही, म्हणजे बाबा जाऊन किती वर्ष झाले असतील. भाऊ गेल्याच्या नंतरही त्यांचं पुण्यस्मरण साजरं होतंय. त्यांची कितीतरी जन्मोजन्मीचं पुण्य म्हणावं लागेल, कितीतरी जन्माचं पुण्य म्हणावं लागेल, त्यांचं जीवन धन्य म्हणावं लागेल, कारण याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकजण शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न करत, प्रत्येकाचा होत नाही, परंतु बाबाचं जीवन धन्य म्हणावं लागेल की बाबाचा शेवट गोड होतोय, शेवट गोड होते. जन्म आणि मरण हे प्रत्येकालाच आहे, जन्म आणि मरण हे प्रत्येकाला आहे. जन्म आणि मरण ही अखंड चालणारी साखळी आहे. ते मरण हे अटळ गोष्ट आहे, तिला कोणीही टाळू शकणार नाही. परंतु जन्माला आल्याच्या नंतर आपण मरावे परी कीर्तिरूपा उरावे, हे एक विचार प्रत्येकाने घेऊन जायचं आहे. काय मरावे परी कीर्तिरूपी उरावे हा एक विचार प्रत्येकाने घेऊन जायचा आहे. कारण सांगू का दादा, प्रत्येकाला या मृत्यूच्या दाभडात जायचंय, काळाच्या जबड्यात जायचंय, परंतु जाण्या अगोदर असं कर्तृत्व करून जायचंय, असं कर्तृत्व करून जायचंय. भाऊंच्या पुण्यतिथीला आज 2-2 कीर्तन होत आहेत. काहींच्या पुण्यतिथीला सप्ताह होत असेल, काहींच्या पुण्यतिथीला रामायण होत असेल, काहींच्या पुण्यतिथीला भागवत होत असेल. आपल्या पुण्यतिथीला नाही 2 कीर्तनं, नाही रामायण, नाही भागवत, जाऊ द्या, परंतु किमान एक कीर्तन तरी व्हावं. नाही कीर्तन, कमीत कमी प्रवचन तरी व्हावं. नाही प्रवचन,
आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातल्या आपल्या पोराबाळांनी आपण गेल्याच्या नंतर घरातल्या घरात गरुड पुराण तरी वाचावं. नाही गरुड पुराण वाचावं, नाही गावानी, नाही मित्रांनी, परंतु आपण गेल्याच्या नंतर आपल्या आठवणीमध्ये परिवाराने तरी रडावं. एवढं तरी कमवून जावं महाराज, एवढं तरी कमवून जावं. कारण दादानो सांगू, गेल्याच्या नंतर राहतं ते फक्त कीर्ती. म्हणून म्हणतात ना, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी जाताना. म्हणून आपण असं कर्तृत्व करून जायचंय. मी सांगू तुम्हाला, तुम्ही किती पैसे कमवले याच्यापेक्षा तुम्ही किती माणसं कमवले हे महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळेस दुःखाने डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला किती जण येतात हे महत्वाचं असतं. अगदी त्याचप्रमाणे आपण आपली कीर्ती राहिली पाहिजे, असं जगलं पाहिजे. प्रत्येकाला मरायचे, प्रत्येकाला जायचं इथपर्यंत आपण आलो होतो. परंतु श्रीकृष्ण भगवद्गीतेमधून आपल्यासारख्या लोकांचा शोक कमी करण्यासाठी म्हणतात की बाबा रे, प्रत्येकाला जायचंय आणि गेल्यानंतर प्रत्येकाला परत जन्माला यायचे. जातसे ही ध्रुव मृत्यू, मृत्यू ध्रुवम जन्मस्यच तस्माद परिहार्यते नत्वम शोचितु मरहसी. आणि त्याचंच भाषांतर माऊली ज्ञानोबराय करतात. काय म्हणतात? उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे जो आलाय त्याला जायचंय, येथे कोणीही राहायला आलेलं नाही. जे सातू आया था वैसा ही जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. जे सातू आया था वैसा ही जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. जसं आलंय तसं जायचंय, न्यायचंय ती फक्त आपली राहिलेली कीर्ती. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, आपण जगलोत कसं यापेक्षा काय करून जगलोत हे महत्वाचं असतं. म्हणून प्रत्येकाला विनंती, माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणूनच आपल्याला उपदेश करतात.